मंत्रालयात बुधवारी आलेल्या आलिशान लॅम्बोर्गिनी कारमुळे रंगली चर्चा. विखे पाटलांना भेटायला आलेल्यांचा लॅम्बोर्गिनीतनं प्रवास. वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जरांगे आणि आमदार धस यांचे समर्थक आक्रमक. बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. पोस्ट करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. वाल्मिक कराडचे 3 मोबाईल्स जप्त. फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार कराडचे मोबाईल. विष्णू चाटे आणि कराडच्या आवाजाचे नमुने तपासणार. बीडच्या परळी मतदारसंघातील लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम. पालकमंत्री मुंडेंच्या शिफारशीवरनं नियुक्ती, तर कराडवर गुन्हे दाखल असूनही नियुक्ती कशी काय, चर्चांना उधाण. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज निकाल. 12 आमदारांबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट देणार निकाल. निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर सरकारवर झालेल्या आरोपांवर अजितदादा काय बोलणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती. शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनासंदर्भात चर्चेची शक्यता. ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं. पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हार गुच्छ घेऊन आले. राष्ट्रवादीच्या बैठकीत आक्रमक होत जयंत पाटलांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती रोख. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात येत्या 15 दिवसात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदासोबतच इतरही महत्त्वाचे बदल होणार असल्याची माहिती. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील आणि टोपेंचं नाव चर्चेत. पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघता वेळ वाढवल्याची माहिती. प्रवाशांना मिळणार दिलासा. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी बघूयात. मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात समाज माध्यमांवरती वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये जरांगे समर्थक आणि धस समर्थक आक्रमक झालेत. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये शेकडो समर्थकांनी ठिय्या मांडलाय. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील समर्थकांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा समर्थकांनी निर्धार केलाय. बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात आलेत. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून 1 जण अद्यापही फरार आहे. सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबासोबतच मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर सहभागी होणार आहेत. तर आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ. आज संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय. 8 डिसेंबर रोजी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यामध्ये जी संतापाची लाट आहे, अनेक ठिकाणी मोर्चे झाले राज्यभरात आणि आज पैठण इथे मोर्चा काढला जातोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. ज्या ठिकाणाहून पैठणमध्ये हा मोर्चा निघतोय तिथून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय या आजच्या मोर्चाचं स्वरूप, काय मागण्या, काय अधिक माहिती द्याल?
श्वेता, आज पैठण शहरामध्ये हा मोर्चा निघणार आहे आणि या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते सहभागी होणार आहे। मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मोर्चा ज्या स्टेडियमपासून सुरू होणार आहे त्या स्टेडियमपासून ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप अर्थात या मोर्चाचा समारोप होणार आहे त्या ठिकाणी एक जाहीर सभा पार पडणार आहे आणि ज्या ठिकाणी ही जाहीर सभा होणार आहे त्या ठिकाणी श्वेता मी आता आहे, माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा प्रकारचं एक स्टेज जे आहे ते भलं मोठं उभारण्यात आलेलं आहे, ज्यावरती भव्य आक्रोश मोर्चा अशा स्वरूपाचा आशय लिहिण्यात आलेला आहे। स्वर्गीय संतोष देशमुख जे आहे त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, त्यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली निर्गुणपणे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। तर दुसरीकडे जे बीडचे सोमनाथ सूर्यवंशी आहे ज्यांची पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता संशयास्पद, या दोन घटनांचा निषेध करण्यासाठी एकत्रितरित्या या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मोर्चाच्या निमित्तानं एक जनाक्रोश जो आहे तो आज आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळणार आहे, पैठण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि या फलकावर जर आपण बघितलं तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचेही फोटो लावण्यात आलेले आहे आणि या सगळ्याच्या समर्थनार्थ अर्थात त्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अशा पद्धतीचं हे आंदोलन, हा मोर्चा जो आहे तो आज पैठण शहरामध्ये होतोय आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। जर शहरामध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी पोलिसांचा एक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण पैठण शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील देशमुख कुटुंबियांनी भेट घेतली होती, न्यायाची मागणी केली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येला श्वेता आज 1 महिना कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, तरी देखील यातला एक आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे, त्यामुळे तो शोधावा, त्याच्यावर कारवाई करावी अशा सगळ्या मागण्या घेऊन आजचा हा सगळा जो मोर्चा आहे तो आज या पैठण शहरामध्ये होतोय। श्वेता, लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। मात्र या मोर्चाकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, अपडेट आपण घेत राहूच। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। मुंबईतील विविध समस्यांबाबत ते चर्चा करणार असल्याचं कळतंय। आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। मुंबईतील विविध समस्यांबाबत ही भेट असल्याचं कळतंय आणि या भेटीमध्ये इतरही समस्यांबाबत आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। मुंबईतील विविध समस्यांबाबत या भेटीमध्ये ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची आपल्याला तिसऱ्यांदा भेट घेताना पाहायला मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी 2 वेळा आपल्याला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली होती, मात्र आज ते भेट घेत असताना त्यांच्या मतदारसंघातील आणि मुंबई संदर्भातले प्रश्न हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडताना पाहायला मिळणार आहेत। 2 दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे आज मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी आढावा बैठक सुरू आहे 100 दिवसांच्या प्लॅनिंग संदर्भातली, तर तेव्हा आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी येऊ शकतात। मात्र ही आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणारी तिसरी बैठक आहे। बरं तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।